भगवान लीला करता करता भगवंतांनी एक कालियावर कृपा केलेली आहे। त्या अगोदर एक शुकाचार्य धेनुकासुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियापासून बचाव, विषापासून बचाव ही कथा सांगितली। हा धेनुकासूर जो होता, भगवंत आपल्या मित्रांसोबत ज्यावेळेस खेळण्यासाठी जात होते त्यावेळेस खेळण्यामध्ये गुंग असलेले आपले मित्र, आपले सखा मग काही झाडांवर वनामध्ये त्या ठिकाणी सुंदर वन होतं, सुंदर सुंदर फळं एका झाडाला, भरपूर अशा झाडांना आलेली होती। भगवंताचे मित्र भूक लागली म्हणून ती काही फळं खायला जायची, तोडायची। तोच या धेनुकासुराने गाढवाचं रूप धारण करून असा आवाज काढायचा की मोठमोठी फळं, सुंदर सुंदर रसाळ फळं पडता आहेत, हा आवाज तो काढू लागला। या आवाजाने लांबवर ते जे काही गोप होते ते पडत जायचे आणि हे सर्व कृत्य बलराम दादाच्या लक्षात आलं की हा राक्षस असून हा आपल्या मित्रांना त्या ठिकाणी त्यांच्या आवाज काढून त्याच्याजवळ बोलवता आहे। आणि बलराम दादा त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याचं ते सर्व कृत्य जाणलं आणि त्या ठिकाणी त्या गाढवाला त्या ठिकाणी त्याचे जे मागचे पाय होते ते मागचे पाय बलरामाने ओढले, त्याला गर 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 फिरवलं आणि तो मूळ रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट झाल्यानंतर मी धेनुकासूर आहे, मला कंसाने या ठिकाणी पाठवलं, तर त्याचा परिचय दिल्यानंतर बलरामांनी स्वतः त्यांच्या हाताने त्याचा उद्धार केला। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांनी कालिया नागाने यमुनेचं जे पाणी आहे ते विषाने अतिशय विष त्या ठिकाणी टाकून अतिशय घाण दूषित केलेलं आहे की सर्वसाधारण जीव प्राणी त्यामध्ये त्याचं पाणी पिण्यायोग्य त्याने ठेवलं नाही। भगवंतांनी विचार केला काही करायचं आणि या कालियाला त्यातून बाहेर काढायचं। भगवंतांनी ती सुंदर लीला त्या ठिकाणी केली। कालिया नागाचा जो डोह होता यमुना नदीमध्ये, त्यामध्ये भगवंतांनी सुरकांडी म्हणजे भगवंतांनी उडी घातली। आता हा जो उडी घातली त्या डोहामध्ये, हा प्रकार बलराम दादा, मित्रमंडळींना, गोपांना कुणालाही माहीत नव्हता। भगवंत गेले कुठे, खूप वेळ झाला भगवंत डोहामध्ये प्रवेश करतात। तोच ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पोहतो तसं भगवंत पोहत होते। त्या पाण्याचा आवाज त्या कालियाच्या कानावर गेल्यानंतर त्याने विचार केला कोणीतरी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याला चाहूल लागली आणि त्याने भगवंताला पकडण्यासाठी त्या ठिकाणी तो प्रयत्न करू लागला। आता इकडे जे गोप होते ते भगवंताला शोधता आहेत, ज्या दिशेने भगवंताच्या पायाच्या खुणा पडलेल्या होत्या त्या दिशेने भगवंताला शोधत होते। आता कालियाच्या त्या विडख्यामध्ये त्याने त्याचा जो विस्तार होता तो एवढा वाढवला, त्याचे जे शरीर होतं ते एवढं वाढवलं की त्याच्या विडख्यामध्ये भगवंताला बांधून घेतलं। भगवंत त्याच्या विडख्यामध्ये बांधले गेल्यानंतर आता आपली सुटका कशी करायची, आता ही गोष्ट गोपांना आणि मित्रमंडळींना त्यांच्या माहीत पडल्यानंतर ते पाहता आहेत, अरे कृष्णा तू त्या ठिकाणी का गेलास, त्याचे डोळे पाहूनच आम्हाला भीती वाटते, तो अतिशय उग्र विषारी आहेस आणि तो तुला मारेल, तो तुला तिथे आतमध्ये कोंडून ठेवेल। कृष्णा तू लवकर काहीतरी कर आणि बाहेर ये। त्यावेळेस भगवंतांनी त्याला त्याच्या जे विडख्यामध्ये बांधलेलं होतं, भगवंतांनी लीला केली, आपलं शरीर एवढं फुगवलं की त्याला वेदना होऊ लागल्या। तो जे वेटोळे करून वेटोळे केलेल्या होत्या त्या वेटड्यांना सैल करतो आहे भगवंत, अजून शरीर फुगवत आहेत आणि मग ते फुगवल्यामुळे शरीर जास्त फुगवल्यामुळे त्याच्या फणांना त्या ठिकाणी त्रास होत आहे। त्या फणा तो अस्ताव्यस्त करत हलतो आहे। तिकडे भगवंतांनी त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर फेकला आणि सर्व विष बाहेर फेकल्याबरोबर त्याची मान फिरवली, शक्ती क्षीण झाली आणि त्याने जो जबरदस्त विळखा घेतलेला होता तो विळख्याची जी म्हणजे पकड होती ती पकड सैल झाली। भगवंत तिथून सुटले आणि भगवंत त्याच्या मस्तकावर जाऊन त्या ठिकाणी नृत्य करतात। गोपाल कृष्ण भगवान की जय। कालियावर कृपा केली आणि त्या कालियाला सांगितलं, कालिया या ठिकाणी तू तुझ्या अज्ञानामुळे राहत होतात, प्राणी मात्रांना आणि या सजीव लोकांना या यमुनेचं पाणी
हितायत्न होतं. आणि हे लक्षात घे, तू तुझ्या या कृत्यामुळे सर्व लोकांना दुःख होत असल्यामुळे तू या ठिकाणून निघून जा. भगवंताला शरण गेला, भगवंताची त्याने स्तुती केली आणि त्या ठिकाणून घायाळ अवस्थेमध्ये झालेला असलेला तो कालिया, त्या नागाला भगवंतांनी त्या ठिकाणी स्मृती दिली, शक्ती दिली आणि सांगितलं तू इथून आता लवकर चालता हो. कालिया त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करून गुणगान गाऊन त्या ठिकाणून निघून गेला. पुढे प्रलंबासुराचा उद्धार भगवंतांनी केला. एका दिवशी बलराम आणि भगवंत गोपाळांसह वनामध्ये गुरे चरण्यासाठी जात असताना श्रीकृष्णांना असं लक्षात आलं की आपल्या गवड्यांमध्ये, आपल्या या गायींमध्ये कोणी प्रलंब नावाचा एक बाहेरचा त्या ठिकाणी असुर आलेला आहे. आणि म्हणून भगवंतांना त्याने गोड गोड बोलून भगवंताला त्याने मैत्री करण्यासाठी त्या ठिकाणी आवाहन केलं, देवा माझ्यासोबत मैत्री करा, मी सुद्धा तुमच्या सोबत अशा प्रकारे लीलेमध्ये तुमच्या खेळामध्ये सामील होऊ शकतो. भगवंतांनी सर्व जाणल्यानंतर सुद्धा त्या प्रलंबासोबत मैत्री केली आणि त्याचं जे कृत्य होतं ते पाहत राहिले. श्रीकृष्णाला त्याच्यासोबत खेळू लागला. खेळता खेळता तो त्रास द्यायचा. गवड्यांना कधी आपल्या हाताने त्याचा मान दाबून टाकायचा, त्याचा हात दाबून टाकायचा. कारण भगवंताचे जे मित्र होते तो कुणी अतिशय धट्टपुट्ट होता, तर कुणी अतिशय बारीक होता, अतिशय हडकुळा कुपोषित होता, खाण्यापासून वंचित होते. भगवंतच फक्त खात्यापित्या घरचे होते, बाकी सर्व कुपोषित होते. देवाला काळजी पडली, माझ्या मित्रांना जर याने दाबलं तर हे कुपोषित आहेत, हे हडकुळे आहेत, जर यांना त्रास झाला तर हे त्रास तो सहन करू शकणार नाही, तिथेच गतप्राण होऊन जातील. भगवंतांना त्यांची काळजी वाटली म्हणून भगवंतांनी त्याच्यासोबत खेळ खेळला. खेळामध्ये याने भगवंतासोबत घात केला. बलरामाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास दिला, परंतु भगवंतांनी त्याच्यासोबत खेळताच बरोबर भगवंतांनी सांगितलं की आपण कुस्तीचा खेळ या ठिकाणी खेळू. भगवंतांनी असा एक ठोसा त्याला मारला की तो प्रलंब नावाचा जो असुर होता तो त्याच ठिकाणी जमिनीवर पडला. आणि प्रलंबाला मारल्यानंतर गोपाळांनी बलरामांची आणि भगवंताची त्या ठिकाणी स्तुती केली आहे आणि सांगितलं, देवा एवढी मोठी शक्ती तुमच्यामध्ये कशी येते. देवाने हास्य करून सांगितलं, मी लोणी खातो, दही खातो, तूप खातो आणि असं सर्व खात असताना माझ्यामध्ये शक्ती येत असते. त्यावेळेस त्या गोपांनी आणि मित्रांनी देवाला सांगितलं, म्हणे देवा जे तू खातो ते आम्हालाही भेटायला पाहिजे, तुझं जसं शरीर आहे तसं आमचंही झालं पाहिजे. देव म्हणाले, काळजी करू नका, जसा मी आहे तशा माझ्या मित्रांना सुद्धा देणार आहे. ती लीला अजून बाकी आहे, आपल्याला ते कृत्य करायचं आहे. सर्वांना धीर दिला आणि भगवंत त्या प्रलंबाचा उद्धार करून या ठिकाणी शुकाचार्यांनी वर्षा ऋतूचं त्या ठिकाणी आगमन झालं. आणि मग भगवंत वर्षा ऋतू सुरू झाला. यामध्ये प्राण्यांची अधिक वाढ झाली आणि भगवंत आता तिथेच राहून काही लीला करू लागले. वर्षा ऋतूचं वर्णन या ठिकाणी शुकाचार्यांनी केलेलं आहे. यानंतर भगवंतांचे वेणुगीत त्या ठिकाणी ही लीला सांगितली की सर्व देव इत्यादींनी आपापली जी शरीरं होती ती शरीरं प्राप्त करून घेतली होती. जसा भगवंत गोकुळामध्ये अवतार आलेला होता तसेच अनेक विविध रूपांनी नटलेले देव देवता गोकुळामध्ये जन्माला आलेली होती. परंतु पावसाळा असल्यामुळे कुणीच कुणाच्या घरी जाऊ शकत नव्हतं, बाहेर जाऊ शकत नव्हतं. त्यावेळेस भगवंतांनी शरद ऋतूमुळे निर्माण झालेलं ते सुंदर असं निर्मळ पाणी आणि त्या जलाशयामध्ये उमललेले ते कमळ यांचा सुगंध वारा वाहत होता. त्यावेळेस भगवंतांनी त्या ठिकाणी गायी आणि काही गोपाळांसह प्रवेश केला. सर्वांना बाहेर काढलं. पुष्कळ दिवसापासून सर्वजण घरामध्ये होते आणि सर्वांना बाहेर येण्यासाठी वनराईमध्ये जाण्यासाठी भगवंतांनी सर्वांना आवाहन केलं. भगवंत अतिशय सुंदर वेशामध्ये वनामध्ये निघाले. त्यांच्या मागे गोपाळ आणि गायी त्या ठिकाणी जात आहेत. बलराम आणि गोपालांसोबत भगवंत त्या ठिकाणी उभे राहिले आणि भगवंताच्या मागे भगवंताची एक सुंदर अशी जी वासरू होतं ते वासरू भगवंताच्या मागे उभं आहे आणि भगवंतांनी आपली जी मुरली होती ती ओठावर लावली आणि वेणुगीत त्यातून भगवंत गात आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांनी गोपालांना त्या ठिकाणी असं
दाखवलं आहे की भगवंताविषयी ज्या वेळेस भक्ताला प्रेम जागृत होतो त्यावेळेस काही गोपी आणि सख्या त्या ठिकाणी भगवंतासाठी ते गीत गाऊ लागतात आणि भगवंतांनी गोपींनी त्या ठिकाणी ते गीत गायल्यानंतर भगवंतांनी स्वतः आपल्या मुखातून गोपिकांची स्तुती केलेली आहे. यानंतर हेमंत ऋतूमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक कात्यायनी व्रत येतं. ते व्रत या गोपिका करू लागतात. त्यावेळेस त्यांच्या हातून सर्व काही ते व्रत जे आहे ते अतिशय कठोर आणि नियमाने करतात. परंतु एक चूक अशी होते की सकाळच्या वेळेला स्नानासाठी त्या स्नानासाठी त्या ठिकाणी येतात आणि स्नान करत असताना विवस्त्र अवस्थेमध्ये भगवंतांनी त्यांना पाहिलं. भगवंतांनी त्यांचे जे सर्व कपडे होते, जे वस्त्र होते ते घेतले आणि कदंबाच्या वृक्षावर उंचावर जाऊन बसले आणि तिथून त्यांना सांगताहेत, हिम्मत ज्याच्यामध्ये असेल त्याने येऊन इथून कपडे घेऊन जावे. भगवंता, अरे आमची लाज राख, अरे आमचे कपडे दे. भगवंतांनी त्यांना लज्जेने खाली मान घालायला लावली आणि त्या ठिकाणी सांगितलं, अगं गोपींनो, जे महान व्रत तुम्ही केलं यामध्ये तुम्ही साक्षात समुद्राचा आणि देवतांचा अपमान केलेला आहे. विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करणं स्त्रीचं मोठं पाप आहे. साक्षात सूर्याचा अपमान स्त्रीकडून होतं, म्हणून असं कृत्य तुमच्या हातून पुन्हा याच्या पुढे होता कामा नये. गोपिकांनी पुन्हा पुन्हा भगवंताला माफी मागितली आणि त्या ठिकाणी त्या गोपिकांवर शरणागत होऊन कृपा केली. त्यांचे वस्त्र त्यांना दिली आणि भगवंतांनी त्यांना माफ केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत ज्या वेळेस आपल्या मित्रांसोबत आणि गोपांसोबत त्यावेळेस वनामध्ये जात असत. एक दिवशी आपल्या सोबत आपल्याला शिदोरी आणल्यानंतर सुद्धा काही गोपांना भूक लागली. देवा, आम्हाला फार प्रचंड भूक लागली रे. तेव्हा देवाने सांगितलं, जवळच इथे ब्राह्मणांच्या यज्ञ पत्न्या आहेत, मला त्या ओळखतात. तुम्ही माझं आणि बलरामांचं नाव त्यांना सांगा, त्या यथोचित शिदोऱ्या तुम्हाला त्या ठिकाणी देतील. असं सांगितल्यानंतर त्या ब्राह्मण पत्न्यांजवळ ते गोप गेले आणि गेल्यानंतर बलराम आणि कृष्ण या ठिकाणी त्यांच्या गायी घेऊन आलेल्या आहेत. आम्ही त्यांचे गोप आहोत, तेव्हा आम्हाला भूक लागली आहे. कृष्णाच्या आदेशानुसार तुम्ही आम्हाला काही खायला द्या. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि त्यांची गोष्ट घेतली नाही. त्यावेळेस पुन्हा ते गोपाळ कृष्णाकडे आले आणि सांगितलं, म्हणे कृष्णा, अरे त्या तर आमच्याशी बोलत नाहीये आणि आमच्याकडे लक्ष देत नाही. तू म्हणाला ते तुम्हाला अन्न देतील. त्यावेळेस सांगितलं, म्हणे तुम्ही असं करा, पुन्हा त्यांच्याकडे जा. त्यांच्या पत्न्यांजवळ गेल्यानंतर माझा परिचय द्या. भगवंताचे गोप पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्या पत्न्या ज्या होत्या त्या ब्राह्मणांच्या पत्न्या भगवंताची सेवा करत होत्या, भगवंताला जाणत होत्या आणि भगवंताचं भजन करत होत्या. भगवंताचं नाव सांगितल्याबरोबरच त्यांनी खूप मोठी पंचपक्वान्नाची ताटं त्या ठिकाणी गोपांना दिली आणि ते गोप ते अन्न खाऊन संतुष्ट झाले. यानंतर भगवंतांनी इंद्राचा यज्ञ म्हणजे गोकुळामध्ये नंदबाबाने सांगितलं, हे कृष्णा, पूर्वापार चालत आलेली अशी पद्धत आहे की इंद्राला या ठिकाणी सर्व गाव मिळून आपण त्याचा यथोचित सन्मान करतो आणि याच्याने यज्ञ करतो. त्यावेळेस देवांनी सांगितलं, म्हणे बाबा, एवढा मोठा सन्मान देऊन आपल्या या गोकुळातले जे लोक आहेत, काहींना त्रास होतो, काहींना कामधंद बाजूला ठेवून याच्यामध्ये सामील व्हावं लागतं. हे करण्याची काही गरज नाही. म्हणे असं म्हणतोस? म्हणे हो. यज्ञ न करता आपण फक्त संतुष्टता देऊन त्या इंद्राला तिथून संतुष्ट करू आणि योग्य वेळेवर वर्षा ही पडतच असते. तेव्हा ऋतू हे भगवंतांनी निर्माण केलेलं असं अनेक ज्ञान त्या ठिकाणी नंदबाबाला दिल्यानंतर आता भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण करत आहेत. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, आपल्या गायी ब्राह्मण पर्वत यांच्यासोबत आपण पूजेला आरंभ करणार आहोत. इंद्र यज्ञासाठी सामग्री गोळा केली, परंतु इंद्राला अजून यातलं काहीच माहीत नव्हतं. इंद्राला असं वाटलं, हा छोटासा जन्माला आलेला नंदाचा हा लाल जसं सांगतो आहे तसं सर्व लोक करत आहेत, मला प्राधान्य दिलं नाही. इंद्राला कोप आला आणि इंद्राने त्यांच्यावर त्या ठिकाणी कोप आल्यानंतर इंद्र त्या ठिकाणी फार अशी सारखी वर्षावृष्टी करतो. इतका पाऊस की सर्व लोकांना त्या ठिकाणी श्रीकृष्णाकडे जावं लागतं. अरे कृष्णा, आम्हाला यातून बाहेर काढ आणि आम्हाला तू वाचव. त्यावेळेस भगवंत सांगता आहेत, म्हणे नंद बाबा आणि सर्व गोपांना सांगितलं, म्हणे भिवू नका, मी काहीतरी माझ्या
लीला करून तुम्हाला यातून बाहेर काढतो. त्यावेळेस भगवंताची सुंदर या ठिकाणी दशम स्कंदामध्ये सुंदर लीला सांगितली की भगवंतांनी आपल्या वयाचा, आपल्या कुठल्याच गोष्टीचा विचार न करता आपले आई वडील आणि आपल्या गोकुळवासियांसाठी गोवर्धनासारखी अतिशय सुंदर लीला भगवंतांनी केली. आपल्याला ज्या भगवंतांनी ही गोवर्धन लीला गोकुळामध्ये केली की जो सतत 7 दिवस पाऊस इंद्राने वर्ष चालू ठेवली, लोकांना त्रास होऊ लागला, अतिशय लोक त्रस्त झाले, तेव्हा भगवंतांनी सर्वांना सांत्वना केली आहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज. सकलेश्वर 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 तेरे माथे मुकुट विराज श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज. खड़ी पे हीरा तेरे माथे मुकुट विराज श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज. तेरे कारण कुंडल चमक रहे तेरे कारण कुंडल चमक रहे वो तेरी झांकी वो तेरी झांकी वो तेरी झांकी बड़ी विशाल विशाल तेरे माथे मुकुट विराज श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज.
जाऊ सकी नहीं मारे मेरो बलवान ये सात कोस की है परिक्रमा ये सात कोस की है परिक्रमा मैं तो मानस गंगा ठाकुर नहीं माने मेरो मनवा मैं तो गोवर्धन को जाऊ सकी नहीं माने मेरो मनवा चंद्र सखी भजवान कृष्ण छवि चंद्र सखी भजवान कृष्ण छवि मैं तो हरि मैं तो हरि मैं तो हरि नहीं मारे मेरो मनवा फक्त आणि फक्त करंगडीवर एवढा मोठा गोवर्धन पर्वत घेऊन उभे आहेत. सर्व गोकुळवासियांचं रक्षण भगवंतांनी केलं. गेल्या 7 दिवसापासून जी अखंड चालत असलेली वर्षा पाऊस ती थांबवावी आणि सर्वांना त्या ठिकाणी प्रेमाने भगवंतांनी जवळ घेतलं आणि 7 दिवसापासून जे अन्नापासून वंचित होते, जे पाण्यापासून वंचित होते, भुकेने व्याकुळ होते, त्या लोकांची त्या ठिकाणी क्षुधा भगवंतांनी भागवली. सर्वांना पुष्कळ असं अन्न त्या ठिकाणी दिलं आणि सर्वांना संतुष्टता दिली. सर्वजण पोटभर पाणी पिले, जेवण केलं आणि याच हेतूने भगवंताला 56 भोग दाखवण्याची तेव्हापासून प्रथा चालू झाली. यानंतर आता ज्या इंद्राला गर्व झालेला होता तो इंद्र स्वतः हा भगवंताच्या पाया त्या ठिकाणी पडायला आला. देवा माझं चुकलं, देवा तुम्ही सरळ उभे राहून घ्या आणि म्हणे देवा माझं चुकलं, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला ते इंद्रावर सुद्धा कृपा केली, त्याला क्षमा केली आणि त्या ठिकाणी गोकुळवासियांना भगवंतांनी सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं आता सर्वजण कुठल्याही प्रकारचा विचार आणि कुठल्याही प्रकारचा शंका, कुठल्याही प्रकारचं भय मनात न ठेवता या ठिकाणी राहू आणि सर्वजण पुन्हा गोकुळवासीय यांना भगवंतांनी त्या ठिकाणी आवाहन केलं. सर्वजण सुखी समाधानाने आणि आनंदाने त्या ठिकाणी राहू लागले आणि संसार करत आहेत. गोपाल कृष्ण भगवान, गोवर्धन भगवान. यानंतर 10 मिनिट